तर आज आईंनी पाठवला होता नाश्ता म्हणून जरा सोपं झालं सगळं. म्हणजे जियानाचे एगसुद्धा बॉईल झालेले आहेत आणि आता जियानाला करायचं आहे ब्रेकफास्ट. मी झालेली आहे रेडी आणि ना इंडियन वेअर घालायचं म्हटलं की मला एवढा प्रश्न येतो बिकॉज मी कुर्तीज वगैरे हे खूप कमी घालते, वेस्टर्नच जास्त घालते आणि मला असं वाटतं ना की मला कुर्तीज वगैरे हे सूट नाही होत. पण असे जर कार्यक्रम राहिले तर मग घालावं लागतात. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. वल्फ्रो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आज आहे थर्सडे आणि आता वाजले 10:30. हां, आजी चाललो, ही सगळी इन्फॉर्मेशन देते. बरं, आता मी बोलू. तर येस, आम्ही जातोय भंडाऱ्याला. तर आज आहे 14वी माझ्या आजीची, म्हणजे माझ्या पप्पांची मम्मी. 14 दिवसापूर्वी त्यांची डेथ झाली. मी म्हणून हा रिझन होता की ब्लॉग सगळे उशिरा येत होते. त्या सगळ्या गोष्टी मी मुवमेंट सगळे काहीच शेअर नाही केले. तर आणि ते योग्य पण नव्हतं शेअर करणं. पण आज जे काही होईल ते मी सगळं शेअर करेल आणि इन डिटेल पण आपण ह्या सगळ्या टॉपिकवर बोलू नंतर. बिकॉज आता खूप लेट झालेलं आहे. ऑलरेडी आम्हाला 10ला निघायचं होतं. आई बाबा ऑलरेडी रेडी आहेत तिकडे आणि आम्हाला घरीच 10:30 झाले. तर चला पहिले निघू आणि मग मी तुम्हाला सगळं तुमच्याशी बोलते, डिटेलमध्ये सगळं सांगते. चल आल्यानंतर घालशील. चल, हो मी देईल तुला घालायला. चल ती मला म्हणतोय प्रणव की मला हा ड्रेस घालायचा आहे. मी जो घालते मोठी हो ना, थोडी हात नाही लावायचा बरं. गाणं मोठी हो ना थोडी. दोघी सेम. हा, झेरॉक्स कॉपी. हा मग डॅडी आणि तू ट्विनिंग आहे. ब्लॅक एका फ्रेम मध्ये येत पण नाही. तू एवढा हाईट आहे आणि ब्लॅक. हो हा, चल. तर आम्ही दोघी बसलोय मागे बिकॉज आई बाबा येतील आता, मग अजून चेंज करावं लागेल मागे पुढे मागे. त्याच्यामुळे मग आम्ही मागेच बसलो. बिकॉज बाबांच्या पायाला थोडा त्रास आहे. बऱ्यापैकी चालतात, झाले आहेत ते रिकवर सुद्धा, पण थोडीशी काळजी घेतलेली पाहिजे. बिकॉज मागे स्पेस थोडी कमी असते ॲज कम्पेअर्ड टू पुढे छान असं ते पाय वगैरे ठेवू शकतात. येस, तसं आम्ही कपल बसतो. हो, त्रास असल्यामुळे. हां, आमच्याकडे असंच आहे, कपल बसतात. म्हणजे आम्ही दोघं पुढे आम्ही ते दोघं मागे असं बसतात. त्यांना करमती नाही. हा प्रणव. मी बाबांना म्हटलं बाबा तुम्ही पुढे बसा ना, तर आई म्हणते नाही ते मागेच बसतील ना. अच्छा, ते पण चांगलं आहे, असं राहायला पण पाहिजे है ना प्रणव. येस, चला प्रणवचं ऑफिस आहे आज. प्रणवनी सुट्टी नाही घेतलेली आहे, तर तो तिथे ऑफिस करेल आणि जो आज 14वीचा कार्यक्रम आहे तो आम्ही सगळे अटेंड करू. प्रणव पण करेल, पण मध्येच मग प्रणव ऑफिसची सुद्धा काम निघालो का बरं. कुठे चाललं काय म्हटलं थोडं सांगायचं म्हणजे खूप काही आहे. माझी आजी जेव्हा म्हणजे 14 डेज आधी डेथ झाली माझ्या आजीची, तर माझी आजी होती 86 इयर्सची. राईट ना प्रणव? 86चीच होता ना आई? तर आई होती 86 इयर्सची आणि खूप तिने आमचे लाड केले. खूप सगळे लाड पुरवले आहेत. माझ्या ज्या गोष्टीसाठी मम्मी नाही म्हणायची ना, ते आजी करून द्यायची. आजोबांपासून आजोबा रागवायचे तर आजी वाचवायची. हा, माझे आजोबा खूप स्ट्रिक्ट होते तसं. तर खूप स्ट्रिक्ट होते आणि ते खूप डिसिप्लिनवाले होते. पण आम्हाला आजी बरोबर आमची वाचवायची आणि लहानपणी ती आम्हाला स्वतःजवळ घेऊन झोपायची. तर मला आता खूपदा आठवते की मी आजीजवळच झोपायची, आजी आजोबांजवळ. तर आणि सगळं खायला द्यायची, सगळं बनवून द्यायची ती. रोशू द्यायची. तर स्कूलचे टिफिन सुद्धा, म्हणजे जे मोठे नातवंड होते घरचे, त्यांचे सगळ्यांचे टिफिन आजी बनवून द्यायची. आणि आजी म्हटलं तर खूप प्रेम आहे तिच्यासाठी.
पण अनफॉर्च्युनेटली 14 डेज बिफोर तिची डेथ झाली. तर येस, तेच रिझन होतं की मी व्लॉग सगळे उशिरा गेले. मध्ये मी व्लॉग्स पण नाही टाकले बिकॉज तो क्षण असा होता ना की एक तर मला ना सगळं आकाशदाचा फ्लॅशबॅक होत होतं तेव्हा आमच्या फॅमिलीमध्ये, म्हणून ते काही लिंक नव्हती बसत बरोबर प्रॉपरली. म्हणून मग सगळे जे जुने व्हिडिओज होते ते मी टाकत होती. म्हणून सगळे व्लॉग आताही 2 दिवस मागे डिले सुरू आहे. पण इथून पुढे आता रेग्युलर व्लॉग्स येतील आणि व्लॉग सुद्धा प्रॉपर डे वाईज राहतील. तर येस, आज भंडाऱ्याला जाऊ आणि बघू इथून पुढे काय होतं. बिकॉज तेरवी तर झालेली आहे, कालच झाली. माझ्या आत्या वगैरे आईने पाठवला होता नाश्ता. प्रणवचा आणि जियानाचं ऑलरेडी झालेलं आहे. मी आता करून घेते आणि आता जियानाला पण खायचंय माझ्या बरोबर. खाते ना? हो ना दीदी ना, मी नाही थोडी बोलली तुला. खाऊ आपण. व्हेरी गुड. हे आहे मदर डॉटर लव. शेअरिंग इज केअरिंग. जियाना फक्त घरीच करायचं, स्कूल मध्ये नाही. नाही खात ती आता. गुड गर्ल. जियाना तू गर्ल आहे की बॉय? गर्ल. ओके. आणि जियाना तुला एक नवीन प्रश्न सांगितला ना आता. हो, गर्ल आहे. हु इज द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका? कोण? ट्रम्प. अरे बाई, तो अमेरिकावरून येईल ना भांडायला तुझ्यासोबत. इंडिया के साथ साथ अमेरिका भी बोलते का? बघ जियाना कोण आलं बघ मागे. आज ऑफिस नाही. आज ऑफिसला यार कंटिन्यू. बाय पिल्लू. पिल्लू बाय. थोडं पुढे ये पण. हा, हे घे. बोलते बिचारी, काय बोलते माहित नाही म्हटलं. काय बोलते माहित नाही. अरे आबा नाही येते आता. आबा आलेच ना. आबा आलेच नाही. आली का बघ बरं. आणि आता ही 1 तास इथून पुढे अशी बडबड करेल. ए काय कोण करतं असं कोण करतं ग? जना मग कुठे चाललो? आजी भंडाऱ्याला चाललो का? भंडारा भंडारा. दीपाली बोलत आहे वाटतं तुझं. मोदी आता बाकी पेपर मध्ये मोदी नाही होता. मोदी नव्हता. ते मोदी काढला बाहेर. मोदी टीव्हीवर दाखवलं ना. तुझ्या घरी नाही राहत ते मोदीजी. हा, हिचा दादाच होईल ना प्रीतम पियुषीचे है ना. ते प्रीतम दादानी कसं केलं तसा अभ्यास करशील ना तू? करशील का? मग येतात मोदीजी भेटायला. कळलं का? हा हो रे. तर जिथे प्रोग्राम आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहे. दीपाली आणि बाकी मंडळी येत आहे मागून आणि आई बाबा मी मम्मी वगैरे आम्ही पहिले आलेलो. तर सगळेजण आलेले आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि मग आणि ह्या दोघींचे डब्बा पार्टी सुरू.
चला तर आम्ही घरी परतलेलो आहे. ऑलमोस्ट पूर्ण दिवस गेला त्या कार्यक्रमामध्ये. सगळ्यांसोबत भेटीसुद्धा झाल्या आणि खरंच एक आजीचं महत्त्व एका नातवाला भरपूर असते. तर अशाच त्या दीपालीच्या आजी होत्या. मी तर इतका वेळ त्यांच्यासोबत स्पेंड केला नाही, पण जितकं मी त्यांना ओळखलं खरंच खूप प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. आणि मला पण दुःख आहे त्या गोष्टीचं की ते आमच्यातनं निघून गेलं. बट ठीक आहे, त्यांचं एज झालेलं होतं ऑलमोस्ट आणि त्यांना त्रास देखील होता थोडा. तर असा हा डेथ ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम होता आणि आईबाबांना घरी सोडलं. मध्ये पाऊस देखील लागलेला होता आणि आम्ही परत मम्मींचे वडील आहे त्यांची सुद्धा तब्येत सिरियस आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या वडिलांची. तर त्यांनासुद्धा भेटीला जाण्याचा प्लॅन होता. तेच नागपूरला ॲडमिट आहे. तर ह्या पावसामुळे आम्ही काही तिथे जाऊ नाही शकलो आणि त्यांच्यासोबत भेट घेऊ शकलो नाही. पण मामांसोबत बोलणं झालेलं होतं. तर उद्या आम्ही प्रयत्न करू त्यांना जाऊन भेटण्याचा. आणि त्यांची जी काही आहे म्हणजे असं वाटतं की थोडे सिरियस होते ते, बट मामा म्हणाले की आता थोडं व्यवस्थित आहे, ICUमध्ये नाही आहे. 4 years बिफोर पण त्यांना थोडा त्रास झालेला होता आणि ते ॲडमिट होते तेव्हासुद्धा. बट भरपूर मोठा स्पॅन सिमिलरली त्यांनीसुद्धा काढला आजींसारखा. तर त्यांनासुद्धा भेट द्यायची आहे. नक्की मी उद्या वेळेतनं वेळ काढेल आणि त्यांना भेटायला दीपाली आणि मी नक्की जाऊ. जियानाला आईबाबांकडे ठेवू. चला तर आजचा दिवस असा होता. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. डे एंड्स विथ दिस लवली दाल खिचडी. थँक्स दीपाली.